Hello students, in this video I am going to discuss about most important diagrams which are generally asked in the class 12th physics examination. Now here you will be able to see the chapter number 1 rotational dynamics. This is the first question, vehicle on a bank road. हा पूर्वी पण विचारला गेलेला आहे. तर याच्यामध्ये you have to draw this vehicle on a bank road making an angle theta. You have to show a normal reaction mg n cos theta n sin theta along with some if I'm not mistaken it was asked along with some formula over there for 2 marks question. So this kind of questions will be asked to you in the exam. आता chapter number 2 मध्ये बघूया आपण पुढे काय आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. तर इथे तुम्हाला दिसेल की मर्क्युरी बॅरोमीटर हा एक एकदम महत्वाचा क्वेश्चन आहे. डायग्राम सेपरेटली म्हणून विचारला जाऊ शकतो. ओपन ट्यूब मॅनोमीटर, त्याच्यानंतर shape of meniscus. This is very important. There are 3 things. One is for acute angle of contact, then obtuse angle of contact, आणि third one is angle of contact equal to 0. इथे तुम्हाला डिफरन्स दिसेल. तर हे सगळे adhesive cohesive forces along with this tangent and all these things you have to show. For that there will be a marks given to you. नंतरचा जो क्वेश्चन आहे shape of liquid drops on a solid surface. तर if angle of contact is acute then liquid drop will be flat like this. तर इथे हे जे arrow आहे T1 T2 T3 हे तुम्हाला दाखवता आले पाहिजेत आणि ते कशाचे आहेत हे तुम्हाला देता आलं पाहिजे. त्याचप्रमाणे ऑप्टियस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, तर लाईक मर्क्युरी हा स्पेरिकल ड्रॉप तयार होतो, तर हे तुम्हाला तिथे एक्सप्लेन करता आलं पाहिजे. द नेक्स्ट वन इज कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. हिअर सगळ्यात इम्पॉर्टंट फेरीज ब्लॅक बॉडी. हा आतापर्यंत बऱ्याच वेळा विचारलेला प्रश्न आहे 2 मार्कासाठी. फक्त डायग्राम काढायला म्हणून येतो हा. तर हा डायग्राम नीट बघून ठेवा काय काढायचंय. हे प्रोजेक्शन काढणं, हे इंटरनल रिफ्लेक्शन्स आणि डबल कोटिंग हे सगळ्याला तुम्हाला मार्क आहेत. या लेबलिंगला पण मार्क असतात, हे लक्षात घ्या. द नेक्स्ट पार्ट इज स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. द नेक्स्ट वन is a thermodynamics, that is chapter number 4. त्याच्यामध्ये PV diagrams are very important, pressure volume diagrams. This is for a reversible process. दुसरा irreversible process. Reversible process मधला arrow बघा. Since the process is moving on the same path, the arrows are shown in the opposite direction. Here you will find B to A जाण्याचा पाथ वेगळा आहे irreversible process मध्ये. तर हे बारकावे आपल्या लक्षात आले पाहिजेत. त्याचप्रमाणे आयसोथर्मल प्रोसेस मध्ये हा AB कर्व कसा आहे बघा आणि रिव्हर्सिबल मधला AB कसा आहे बघा. हा फरक आपल्या डायग्राम मधनं दिसला पाहिजे. हा आयसोबारिक प्रोसेस म्हणजे प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट म्हणून हा ग्राफ असा आला. नंतरचा आयसोकॉरिक प्रोसेस. तर हे जे PV डायग्राम आहेत ना, हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, प्रॅक्टिस पण करायला पाहिजे. एक मार्कासाठी सुद्धा हे डायग्राम विचारला जाऊ शकेल आपल्याला, किंवा दुसरं मल्टिपल चॉईस साठी डायग्राम दिला असेल आणि प्रोसेस ओळखा म्हणून असू शकेल. नेक्स्ट वन इज अ एनर्जी फ्लो डायग्राम ऑफ हीट इंजिन. आतापर्यंत हीट इंजिन बद्दल काही विचारलं गेलेलं नाहीये, त्यामुळे हा क्वेश्चन पण इम्पॉर्टंट आहे. तसंच एनर्जी फ्लो डायग्राम ऑफ रेफ्रिजरेटर. द नेक्स्ट चॅप्टर इज ऑसिलेशन. ह्याच्यामधल्या डायग्राम्स इम्पॉर्टंट आहेत. तर यातला पहिला आहे पार्टिकल परफॉर्मिंग SHM स्टार्टिंग फ्रॉम मेन पोझिशन. आतापर्यंत गेल्या 10 वर्षात 2-4 वेळा तरी विचारला गेला असेल डायग्राम. तर हा डायग्राम जर विचारला गेला तर याच्यामध्ये 2 पार्ट आहेत, एक मेन पोझिशन आणि दुसरा एक्स्ट्रीम पोझिशन. पण बऱ्याच वेळा मेन पोझिशन विचारला जातो. तर पहिले तुम्हाला हे टेबल लिहावं लागेल, अँगल, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन. तर पहिला ग्राफ डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम आहे, दुसरा वेलॉसिटी वर्सेस टाइम आहे, तिसरा ऍक्सेलरेशन वर्सेस टाइम आहे. तिन्ही ग्राफ एकाखाली एक आले पाहिजेत आणि यू कॅन सी द डिफरन्स फॉर इच सायकल मस्ट बी सेम. सो यू हॅव टू प्रॅक्टिस दिस. हा एक अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर या सगळ्यामध्ये फेरीज ब्लॅक बॉडी, नंतर हा दुसरा पार्टिकल परफॉर्मिंग SHM स्टार्टिंग फ्रॉम मेन पोझिशन, हा एक खूपच इम्पॉर्टंट डायग्राम आहे. नंतर पार्टिकल परफॉर्मिंग SHM स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन पण प्रॅक्टिस करून ठेवा.
आतापर्यंत विचारला गेला असं मला तरी काही दिसलं नाहीये कुठे. नंतरचा आहे अ डॅम्प्ड ऑसिलेटर, हा एक महत्वाचा डायग्राम आहे. नंतरचा सुपरपोजिशन ऑफ वेव्स, हे खूप महत्वाचं आहे. व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन अ पाईप क्लोज ॲट वन एंड आणि दुसरा व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन अ पाईप ओपन ॲट बोथ एंड. याच्यामध्ये गडबड होऊ शकते. याच्यामध्ये 3 मोड आहेत, हे लक्षात घ्या. फंडामेंटल मोड, फर्स्ट ओव्हरटोन किंवा थर्ड हार्मोनिक, यालाच आपण सेकंड मोड पण म्हणू शकतो. आणि हा थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन आहे, हा सेकंड ओव्हरटोन किंवा फिफ्थ हार्मोनिक. याच्यापैकी आयदर तिन्ही डायग्राम विचारतील 3 मार्कासाठी म्हणून येईल. आणि जस्ट राईट डाऊन द फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला असं विचारलं जाऊ शकतं, किंवा फक्त एकच डायग्राम अलॉंग विथ फॉर्म्युला 2 मार्कासाठी येऊ शकतो. नंतरचा व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन अ पाईप ओपन ॲट बोथ द एंड्स. इथे पण 3 मोड आहेत. फर्स्ट मोड इज ऑल्सो नोन ॲज फंडामेंटल मोड. फर्स्ट ओव्हरटोन is nothing but second mode of vibration. This is also known as second harmonic. आणि second overtone is a third harmonic. Either all the 3 diagrams will be asked to you for 3 marks or only one diagram with the formula for 2 marks. आता इथे गडबड होण्याचे चान्सेस खूप असतात, म्हणून मी तुम्हाला परत परत सांगतोय. बऱ्याच वेळा क्वेश्चन असतो पाईप क्लोज ॲट वन एंड आणि आपण ओपन ॲट बोथ द एंड्सचे डायग्राम काढून येतो. सो वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल. नंतरचं आहे डिफरंट मोड्स ऑफ व्हायब्रेशन ऑफ अ स्ट्रेच स्ट्रिंग. आता याच्यामध्ये बघा, हे जी लेंथ आहे ही सेम आहे, त्यामुळे हे तिन्ही डायग्राम एकाखाली एक आले पाहिजेत. हा फर्स्ट मोड और फंडामेंटल मोड आहे. हा सेकंड मोड और फर्स्ट ओव्हरटोन सेकंड हार्मोनिक आहे. हा थर्ड मोड और थर्ड हार्मोनिक सेकंड ओव्हरटोन आहे. तर हे डायग्राम्स खरंच खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये. सो थँक्स फॉर वॉचिंग and please share this information with your friends so that they can get benefited out of it, and do not forget to subscribe the channel for more such a videos.